मजेत आणि ठणठणीत असाल, ठणठणीतच राहा. आजची दिवसाची सुरुवात इतकी छान झाली होती. आज तुमच्यासोबत मी माझ्या डेली रुटीनचा ब्लॉग शूट करणार आहे, कारण भरपूर कमेंट्स येतात की ताई तुम्ही साडीचे ब्लॉग करता, तर डेली ब्लॉगिंग जे मी मदत घालत होते ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू ठेवा म्हणून. तर आज असंच तुमच्यासोबत माझे रुटीन शेअर करणार आहे. दिवसाची सुरुवात इतकी छान मोसम झाला आणि छान पाऊस. मी इथे कपडे वाळू घातले बघा. इथे मी ना बेडशीटा होत्या मस्त धुवून वाळू टाकले, ऊन आहे म्हणून सकाळी सकाळी धुवून. आणि त्याच्यानंतर बघा इथे पावसाचा मोसम छान, इकडे असं पाऊस सुरू झाला आहे बारीक बारीक, म्हणजे खूप जोराचा येऊन सुद्धा गेला होता बघा. इथे इतकं पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे ना हा झाड माझा नेहमी तुम्ही ब्लॉग मध्ये बघत असाल, इतकं सुंदर दिसते, फ्रेश दिसते आणि झालेलं आहे इकडे. निसर्गाचं एवढं सुंदर वातावरण बघून खरंच इतकं सुंदर वाटते कधी कधी, आणि समजत नाही की पावसाळा सुरू आहे की उन्हाळा सुरू आहे. एक दिवस तर पावसाळा सुरू असतो आणि एक दिवस ऊन येतो. समोर तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. सर्वात आधी चहा करते आणि चहा झाल्यानंतर ना आज नाश्त्याला एक नवीन रेसिपी असणार. रेसिपी म्हणजे भरपूरशा लोकांनी खाल्ली असेल, ते पोळ्यांचाच नाश्ता आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत आणि ब्लॉग कंटिन्यू करते. लिहिणं माझं उठल्या रुटीन ते असंच असतं, म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. मला ना उठता बरोबर जास्त म्हणजे पाणी टाकायला ना खूप आवडतं. पाणी टाकून मी कधी कधी पोछा, पाणी नाही टाकायचं राहिलं तर मी कधी पोछाही घुमवते. पण हलकीनं सकाळी सकाळी पहिले ऊन निघालं, जे की मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे मी मस्त इथे पाणी घालून घेतलं आणि वायपरने क्लीन करून घेतलं. आणि हे केलं ना खरंच खूप छान वाटते. रात्रभरातली जी पण निगेटिव्हिटी आहे ती खरंच निघून जाते. नंतर मी इथे चहा ठेवला आणि तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर माहिती आहे मला चहा लागतो. पण मी सर्वात आधी चहा नाही करत, आधी बाहेर क्लीन करते, कारण उंबरठा क्लीन असला ना की खरंच खूप छान वाटतं. नंतर इथे चहा ठेवायला. आणि आपण बायका रिकामा टाईम 2 मिनटं जरी मिळाला ना तर आपण विचार करतो की दुसरा सुद्धा काम करू. आता इकडे चहा होत आहे, तेवढंच वेळेत काही खाली थोडी नाही बसणार आहे. टाईम तर असा पडत राहतो इतक्या गतीने, खूप फास्ट. तेवढ्याच वेळेत म्हटलं की चहा शिजतात तेव्हापर्यंत भांडी ते लावून घेते रॅकमध्ये जेवढे. आणि रात्रीच मी किचन ओटा क्लीन करून ठेवते, त्यामुळे मला सकाळी उठलं ना की बरं पडतं, कारण अंशीचा टिफिन असतो, जेवण वगैरे असतो, तिला स्कूलमध्ये वगैरे पाठवायचे, ते सुद्धा बरं पडतो. आणि रात्रभरात जे भांडे घासून ठेवतो ते सकाळपर्यंत पूर्ण वाढून जातात, पाणी त्यातलं पूर्ण निघून जातो, त्यामुळे ते ठेवायला सुद्धा खूप ओके राहतात. आणि इथे माझं काम सुरूच आहे की मॅडम उठल्या आणि उठल्याबरोबर तिला माहिती असते की मम्मा कुठे नाही, बस किचनमध्ये आहे. आणि तिला माहिती पडलं की व्हिडिओ चालू आहे तर ती सुद्धा तिची ॲक्टिंग करायला मागे पडत नाही. आणि तशी व्हिडिओ नसला ना तरी तिची हे रोजचीच असतात लाडीघोडी. येऊन ती माझ्याजवळ बसते किचन ओट्यावर आणि मला गोष्टी सांगते. सकाळी सकाळी थोडा टाईम तिला दिलं ना की मला सुद्धा छान वाटतं, तिच्याही मूड खूप फ्रेश असतो. आता काल ना खूप सारे हे सुद्धा बाहेरूनच जेवण करून आले होते आणि मी सुद्धा भातच खाल्ला, मला भात खायची इच्छा, त्यामुळे ना 7 ते 8 पोळ्या वाचल्या होत्या. आता 7-8 पोळ्या वाचल्या आणि त्याला जर सेकंड डेला जर मी तेल लावून, मला आवडतं चहासोबत, पण तरी ते खाल्लं नाही की तेवढ्या साऱ्या पोळ्या कोण संपवणार होतं. म्हणून विचार केला की आज एक नवीन रेसिपी तर नाही म्हणणार, कारण भरपूरच लेडीज ह्या सर्व करत असतील. पोळ्यांचा चिवडा, कोणी उपमा म्हणत असतील, पण आमच्या इकडे नागपूरमध्ये, विदर्भामध्ये ना पोळ्याचा चिवडाच म्हणतात त्याला. काही लोक कुटकेसुद्धा म्हणतात वेगवेगळ्या याच्यात. ते आता करायला घेतले. एकदम सिम्पल रेसिपी, आपण खायला खूप छान होतात हे. आधी पोळ्यांना बारीक बारीक तोडून घेतल्या मी, म्हणजे खूप बारीक नाही, थोड्या थोड्या तोडून घेतल्या, त्याला मिक्सरमध्ये घातलं. आणि मिक्सरमध्ये बघा इतकं असं छान करून घेतलं त्याला बारीक, म्हणजे ते खायला. आणि सर्वात जास्ती मला नाश्ते करायला, मी नेहमी सांगते मला कंटाळा येत नाही, पण मला कटिंग करायला खूप कंटाळा येतो कांदा, टमाटर, मिरचीचा. त्यानंतर फोडणीसाठी मी राई जिरं घालते, मला खूप आवडते. आणि त्याच्यानंतर माझ्या फेवरेट वस्तू जे की कढीपत्ता, गोडणी म्हणतात त्याला, मला खूप आवडतो हा डेलीच्या नाश्त्यामध्ये. कांदा, टमाटर, मिरची हे सर्व मिश्रण घालून छान हे असं तुम्ही भरपूरशा ताई करत असतील. सर्वात आधी राई जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता, त्यानंतर कांदा, मिरची आणि नंतर टोमॅटो. आणि कांदा आणि मिरची जेव्हा मी घालते ना तेव्हाच त्यामध्ये ना मीठ घालते, म्हणजे ना ते लवकर सॉफ्ट होतात, लवकर शिजतात खूप कमी वेळेमध्ये. आणि तुम्ही जर नसेल करत ना तर हे ट्रिक एक नक्की वापरून बघा, म्हणजे कांदा आणि मिरची जेव्हा आपण घालतो ना थोड्याच वेळात ना त्यामध्ये मस्त मीठ घाला, लवकर शिजतात ते. त्यानंतर ना गवार इथे आता आणि मी नाश्ता नेहमी करते ना तेव्हाच मी स्वयंपाकाची तयारी करते. इथे हे डबे मी 6चं सेट घेतलं होतं, खूप छान आहे, 300च्या आतमध्ये. भाजी इतकं फ्रेश असतो. आता बघा मी 2-3 दिवसाआधी भाजीचं कट करून ठेवलं, गवार वगैरे कटिंग करून ठेवलं, जशाच्या तशा जितक्या फ्रेश आहेत आणि छान राहतं त्याच्यामध्ये. आणि एक पण शेंग वगैरे नाही ती सडली गडलेली नाही आहे, खूप छान फ्रेश असतात. नंतर कणिकसुद्धा मळून ठेवलं, सोबतच तेल लावून त्याला मुरायला सुद्धा 10 मिनटं, म्हणजे ते भाजी फोडणी घालतपर्यंत ते होत राहतं, त्याच्याने पोळ्या खूप सॉफ्ट बनतात.
आणि इथे नाश्ता रेडी झाला बघा, किती छान. तुम्हीसुद्धा या करायला आणि खूप सुंदर नाश्ता बनतो हा. खायलासुद्धा इझी पडतो आणि एवढं सर्व पोळ्या ना वेस्ट करण्यापेक्षा असं काहीतरी केलं ना खरंच खूप छान आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता सर्व माझं आवरलेलं आहे. त्यानंतर भांड्याचा राडा हा एवढा नाश्ता वगैरे होणार आणि पडणार नाही. रात्रीचे तुम्ही घासले पण दिवस आता जे मॉर्निंगचे आहेत ते सुद्धा. नंतर नाही, ते अंशू गेली स्कूलला आणि एक ग्लास इथे मम्मी आहे, आली आहे माझी आई, जे सांगितलं होतं मी, ती मला गोष्टी सांगत आहे आधी लहानपणीच्या, की तू पण मुलीसारखी सुद्धा जाते म्हणून. आणि तिचेच ऐकता ऐकताना एक ग्लास पाणी, मी तिची अंशूची सायकल आहे ही पांडा सायकल आणि ही मला खूप आवडते. एकदम रिलॅक्सिंग वाटते याच्यावर बसलं ना. माझे सर्व आवरलं आहे. आता माझ्या शॉपची जायची तयारी झाली आहे. तर चला भेटूया पुन्हा एका छानसा ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या डेली रुटीनला सुद्धा असंच भरभरूनपर्यंत जसं माझ्या साड्यांचा व्हिडिओला देता तुम्ही. तर चला भेटूया.